रत्नागिरीतील यश फाउंडेशन आणि जर्मन भाषेचे प्रशिक्षण देणाऱ्या गॉथे इन्स्टिट्यूटच्या वतीने जर्मन भाषा प्रशिक्षण कार्यशाळा यश नर्सिंग महाविद्यालय रत्नागिरी इथे घेण्यात आली। या कार्यशाळेत 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। याविषयी बोलताना यश फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी जर्मन सरकारच्या वतीने काम करणारी पुणे येथील गॉथे इन्स्टिट्यूट आणि यश फाउंडेशन यांच्यामध्ये ऑगस्ट 2024 मध्ये करार होऊन ही संस्था जर्मन भाषा आणि संस्कृती शिकवण्याचं काम करणार असल्याचं सांगितलं। या कार्यशाळेला गॉथे इन्स्टिट्यूटच्या सहसंचालक हॅलिसा आणि वैशाली दाबके यांनी मार्गदर्शन केलं। दरम्यान जुलै महिन्यात जर्मन भाषेचं प्रशिक्षण घेतलेली पहिली बॅच जर्मनीला नोकरीसाठी जाणार असून जर्मनीमध्ये आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाणार आहे। त्याचबरोबर तिथल्या हेल्थ केअरची जबाबदारी इतर संस्थांबरोबर यश फाउंडेशनने घेतली असल्याचं माने यांनी यावेळी सांगितलं। आज यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जर्मन भाषेच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात एक वर्कशॉप या ठिकाणी ठेवला होता आणि त्याच्याकरता जर्मन सरकारच्या वतीनं गोथे इन्स्टिट्यूट नावाची जर्मन भाषा आणि त्यांची संस्कृती शिकवणारी संस्था आहे ती पुण्यामध्ये आहे, मॅक्स मुलर भवनमध्ये। गेल्या ऑगस्ट 2024 पासून यश फाउंडेशन आणि गोथे इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि वी आर पार्टनर फॉर द लँग्वेज प्रमोशन कल्चर प्रमोशन विथ गोथे इन्स्टिट्यूट। आणि त्यामुळे त्या गोथे इन्स्टिट्यूटच्या डेप्युटी डायरेक्टर ॲलिसा मॅडम आणि त्याचबरोबर त्यांच्या कोऑर्डिनेटर वैशाली दाबके यांची टीम या ठिकाणी आली होती आणि त्याचबरोबर A1 A2 प्रशिक्षण झालेले जर्मन लँग्वेजचे आमचे जे विद्यार्थी आहेत आणि त्याबरोबर B1 आणि B2 आता प्रशिक्षण घेत आहेत आणि त्याचबरोबर नवीन बॅच जर्मन लँग्वेजची A1ची आमची जी सुरू झाली आहे असे 40 विद्यार्थ्यांसमवेत या समोरचं जर्मन भाषेच्या संदर्भात इंटरॅक्शन या ठिकाणी झालेलं आहे। मी विशेष करून महाराष्ट्र सरकारचे धन्यवाद देईन। या सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जर्मनीमधलं ब्रुटेन बॅडनबर्ग नावाचं जे राज्य आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातून पुढच्या काही वर्षामध्ये 10,000 विविध क्षेत्रातलं प्रशिक्षित मनुष्यबळ म्हणजे तरुणाई त्या ठिकाणी पाठवायचे। त्यामधलं हेल्थकेअरमधलं जबाबदारी महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांनी घेतली, त्याच्यामध्ये आमच्या यश फाउंडेशन घेतलेली आहे। आमच्या पहिल्या बॅचचे 15 विद्यार्थी आता A1 A2 B1 B2 अशा प्रकारचं प्रशिक्षण जुलै महिन्यामध्ये पूर्ण करतील आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी जर्मनीमध्ये ब्रिटन बॅडनबर्ग राज्यामध्ये नोकरीला जाण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे। एक नवी संधी या निमित्तानं कोकणातल्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळालेली आहे। मी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करेन की नर्सिंग बरोबरच अन्यसुद्धा जे ट्रेड आहे त्याच्यामध्ये ITIमध्ये निर्णय इलेक्ट्रिशियन असतील, फिटर, प्लंबर असतील, हॉटेल मॅनेजमेंट असतील, पॉलिटेक्निकचे डिप्लोमामधले कोर्सेस असतील किंवा अगदी 12वी पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर A1 A2 B1 B2 ही भाषा जर्मन शिकण्याकरता 1 वर्षाचा कालावधी लागतो आणि आगामी 1 वर्षामध्ये जर भाषा शिकली तर जर्मनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत, त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशीच मी यश फाउंडेशनच्या वतीनं सर्व तरुणांना रत्नागिरीतल्या किंवा महाराष्ट्रातल्या विनंती करतो। धन्यवाद।